नमस्कार शेतकरी मित्रांनो, माळशिवार चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे. कसा आहे शेतकऱ्याचा हे पोशाख असाच असतो. आता रासायनिक खतं टाकून घेतलेले आहेत. खोडवा ऊस आहे हो. किती महिन्यात झाला? फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 4 महिन्याचा ऊस झाला. 3 ते 4 कांडे आहेत त्या. आता भर लावायचं काम चालू आहे, सिंगल मारायचं चालू आहे. ते कशा पद्धतीने तुम्हाला दाखवतो मी. तर हे लागवड टाकून झालेलं आहे. 2-3 पाट्या राहिले त्या. ते मी आणि माझा सोबत एक कामगार आहे, त्याने आम्ही टाकले. आता हे काय काय टाकले ते तुम्हाला, हे आमचे मित्र आहेत संतोष जाधव, संतोष शिंदे आमच्यासोबत असतात. आमच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे. तर मित्रांनो, काय टाकलं आहे ते मी तुम्हाला शेवट सांगणार आहे. हे असं तसं नाही, कारण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा ही माझी इच्छा आहे. आता हे टाकत असताना आपण 3 फायदे याच्यामध्ये केलेत. पहिलं रासायनिक खत टाकले, दुसरं ते माती ॲड केले, आणि तिसरं जे तण होतं, तणनाशक न मारता तण रोटावेटरद्वारे काढले. ते कसं ते तुम्हाला मी दाखवतो. आता पहिलं नियोजन दाखवतो आपलं कसं होतं ते. तुम्हाला माहीत आहे बऱ्याच शेतकऱ्यांना. आता हे बघा, हे तण आहे. तण बघितलं तर भरपूर तण आहे. बुडक्यात कुठं तण बऱ्यापैकी नाही, कुठं तर दिसते तेवढं आपण 1-2 टाक्या मारून घेणार आहे. जिथं जिथं तण आहे तिथं आपण 1-2-3 टाक्या मारून घेणार आहे मित्रांनो. तर हे आपण काय केलं तर एकाड एक सरीत पाला घेतलेला. आता हे चुकारीचं ऊस उगवलेला आहे. आता हे तुम्हाला पाला दिसत असेल. आता भर लावल्यानंतर तुम्हाला दाखवतो पलीकडच्या बाजूला. आता इकडं बघितलं तर इकडं भर चालू आहे. आता मित्रांनो, ही पाल्याची सरे तुम्हाला जाणवणार नाही, पण ही पाल्याची सरे कशा पद्धतीनं भर लागल्या बघा. हे बघा, अतिशय चांगल्या पद्धतीने भर लागलेले. ही माती हलवून घेतल्या फक्त आपण, काय केलं नाही. थोडी हे बघा बुडक्याला लागले थोडी. जर पाऊस पडला, आता हे तण कुठं तरी आहे चुकारीचं, तेवढं आपण तणनाशक मारून घेणार आहे मित्रांनो. आता 1-2 पाणी आपण ठिबकनं पाजणार आहे. शक्यतो 1 पाट पाणी देणार आहे, आणि पाट पाणी झाले की मग ठिबकनं पाजणार आहे. आता जर ऊस बघितला तर हे बघा, कांड्या 2 ते 3 कांडे द्या. कुठे बघा, 1-2 वर 3, म्हणजे बऱ्यापैकी ऊस चांगला आलेला आहे. आतमध्ये तर 3-4 कांडे आहेत. आता इथं जर बघितलं तुम्ही तर बघू शकता 3 ते 4 कांडे आहेत. आता इथनं पुढं नियोजन काय नाही, फक्त आता हे भर लावले आपण. हे आता झाली पालेसरी. कुठेही बघा पाला एकदम आता काय झालेला आहे बघा, कुजलेला आहे मित्रांनो. हे कंपोस्ट खत अतिशय महत्त्वाचं आहे, कारण सेंद्रिय कर्ब जर आपल्याला चांगल्या पद्धतीने टिकवायचं असेल तर मित्रांनो हे करणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळं मी नियोजन करतो ते तुम्ही करा. अतिशय महत्त्वाचं आहे आणि अतिशय फायदेमंद आहे. आता तरी पण पाले सर आहे मित्रांनो. हे बघा, पाल्याचा चुरा पाक भोगा झाला आहे, आणि खालची मातीसुद्धा. आता पाला ह्याचा आता फायदा काय होणार आहे मित्रांनो, जे जीवाणू आहेत त्यांना मिळायला खायला हा पाला पण गावणार आहे. कुट्टी झालेला हा जसा जसा कुजल तसा जीवाणूंना खायला पण मिळणार आहे, आणि एक बाजूला रासायनिक लागवडसुद्धा आपल्या पिकाला मिळणार आहे. हे बघा, भर कशी लागल्या तर लांबणं दाखवतो. हे बघा, अतिशय चांगल्या पद्धतीने भर लागले. थोडीच भर लावल्या मित्रांनो, म्हणजे बुडक्याला नुसती माती चिटकावी ह्या पद्धतीनंच आपण फोडलेलं आहे. आता हे तुम्हाला बिना पाल्याची सरी दाखवतो. आता हे बघा, ही एकाड एक सरी पहिली माती होती. ही माती बघा कशी झाली आहे का. चाळल्यागत मित्रांनो शेतामध्ये माती झालेली आहे. हे बघा, कुठेही बघितलं तुम्ही तर चाळल्यागत माती झाल्या. कशी झाल्या? चाळल्यागत झाल्या. आता हे तण जर तुम्ही बघितलं लांबपर्यंत, हे बघा, तर हे तण काय झाले, चुरावून पडले. आता काय करायचं, आपण 2-3 दिवस पाणी पाजायचं नाही, कारण जमिनीमध्ये वल ऑलरेडी आहे, थोडी वल आहे, त्यामुळे काय अडचण येत नाही. आता हे जे तण आहे हे वाळून द्यायचं आहे 2-3 दिवस, आणि 2-3 दिवस वाळल्यानंतर हे बघा लांबपर्यंत जर बघितलं तुम्ही पूर्ण भोगा झालेला आहे तणाचा. आणि तण मेल्यानंतर आपण काय करणार आहे, पाट पाणी देणार आहे. पाट पाणी आता हे बघितलं तर 5 फुटा सरी चांगला जवळजवळ 2 फुटाचा बेड तयार झालेला आहे. आणि फुटवं जर बघितलं तुम्ही, माप काय ते एकदम संख्या नियोजन क्वालिटी आहे. जे बारीक सारीक हे कोंब आहेत हे आपण परत नंतर पाला काढताना काढून घेणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, हे नियोजन कसं वाटलं ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आता तुम्हाला मेन मुद्दा जो आहे आपला, की रासायनिक खतं काय टाकले ते मी तुम्हाला सांगणार आहे, कारण ते महत्त्वाचं आहे. महिना आपला 22 तारीख आहे आज मेची. जवळजवळ 15 दिवस झालं पावसाला राहिलेले आहेत. पाऊस वेळेत येतो आहे असं म्हणतात शास्त्रज्ञ,
पण मला नाही वाटत की जून एंडपर्यंत पाऊस चांगला पडेल, म्हणजे माझा अंदाज आहे. कारण अल निनो चांगला सक्रिय झालेला आहे, समुद्रात तापमान वाढलेलं आहे, त्यामुळे मला नाही वाटत की पाऊस जून एंडपर्यंत चांगला पडेल. एखादा पडेल कुठेतरी, पण सर्वत्र जर पाऊस बघितला तुम्ही तर जून एंडपासून चालू होईल असं माझा अंदाज आहे. शेवटी अंदाज आहे मित्रांनो, माझं म्हणणं असं आहे. बघूया आपण काय होतं आहे. आता मेन मुद्द्याकडे आपण जाऊया. आता हे बघितलं तर हे सिलिक आहे. सिलिकॉनचा अतिशय महत्त्वाचा रोल असतो, कारण जमिनीमध्ये जे खतं असतात ते ऑप्टेक करण्याचं चांगलं काम हे सिलिका करतं. तसेच तुमचे जे पानं आहे ते राहड बनवतं, चांगली मजबूत बनवतं, रोगप्रतिकारशक्ती वाढतं. आता पुढं जर बघितलं तर तुम्ही रिच मिक्स आहे. आता हे बलवानचं सॉईल कंडिशनर आहे. हे सॉईल कंडिशनर 2 टाकलेत आपण. सॉईल कंडिशनर 2 टाकलेत, त्याला काय फरक पडत नाही. आता हे झालं तुमचं. आता हे आहे शुगरकन स्पेशल. याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर आहे बघा, याच्यामध्ये काय काय बघा. ऑर्गॅनिक कार्बन आहे 14%, टोटल नायट्रोजन 5%, मॉइश्चर असते 15, फॉस्फरस आहे 0.5, पोटॅश आहे 0.5, CN रेशो याचा 20%पेक्षा कमी असते. ह्युमिक आहे, याच्यात अमिनो ॲसिड आहे, फुलविक आहे, सिलिकॉन आहे, सल्फर. अशा पद्धतीने आता हे जर बघितलं, हे पण सॉईल कंडिशनर आहे. हे पण आता हे बघितलं मॅग्नेशियम सल्फेट, हे बघितलं अमोनियम सल्फेट आणि एक पोटॅश. राहिलं काय, एक युरिया आणि एक 20-20-0-13. तर 20-20-0-13 हां ओके. इकडं हे 20-20-0-13. अशा पद्धतीनं आपली पहिल्यापासून सांगतो मला. युरिया 1, पोटॅश 1, अमोनियम सल्फेट 1, सॉईल कंडिशनर 2, 5 झाले. 20-20-0-13 1. परत गंधक जे आहे बेन्सल्फाचं ते 10 किलो. परत ह्युमिक ॲसिड 5 किलो. ते अशा पद्धतीने आपले रासायनिक खतं झालेले आहेत. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा रासायनिक डोस आहे. तुम्हाला चार्ट त्या व्हिडिओमध्ये दिसलाच असेल, त्या पद्धतीने तुम्ही याचं नियोजन करा. 7 ते 8 पोती एकरी ठीक आहे नियोजनासाठी. कारण आपण आता सुरुवातीपासून जर बघितलं तर आपण फक्त फवारणी हा ऊस आणलेला आहे, आणि सुरुवातीला पहिल्या महिन्यातच भर लावली होती. एक सरी ती 4-5 पोती, आणि ही 8 ते 10 पोती, जवळजवळ 15 ते 17 पोत्यात आपलं हे जो डोस आहे तो झालेला आहे. बरं ओके. ह्या गाव आहे संता आहे, संतरा मॅन आहे. संत्र्याशिवाय त्याचं इंजिन चालत नाही. लागते आता आमच्याकडे सगळी म्हणजे असंच सगळं बघा. तर अशा पद्धतीने मित्रांनो काम करा. तुम्ही पण स्वतः राबा. स्वतः शेतात राबल्याशिवाय काय चव नाही मित्रांनो. त्यामुळे अशा पद्धतीने नियोजन करा. आणि तुम्हाला दाखवतो तर अशा पद्धतीने ऊस आहे. अजून 15 ते 20 दिवसात तुम्हाला ऊस मी दाखवतो काय सुधारणा झाली, किंवा किती वाढ झाल्या, किंवा पानाची लांबी रुंदी हे पण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ आणि माहिती कशी दाखवली, लाईव्ह डेमो तुम्हाला देतो आहे. तर कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनल लाईक करा, शेअर करा, सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोचवा. आणि एकरी खोडव्यात जर 80 टन उत्पन्न घ्यायचं असेल तर अशा पद्धतीने नियोजन करा. आता याच्यामध्ये आपलं आंतरपीक होतं कांदा, त्यामुळे आपण भर लावायला उशीर केला. जर आंतरपीक घेतलं नाही तर अजून ह्याच्यापेक्षा चांगला ऊस आणता येतो आहे. पण आपल्याला घरगुती खाण्यासाठी आपण जो खर्च आहे तो या आंतरपिकातून काढत असतो आहे. त्यामुळं तुम्हाला आंतरपीक घ्यायचं आहे नाही घ्यायचं हे तुमचा विषय आहे. पण आंतरपीक घेतलं तरी ते तोट्यात जात नाही मित्रांनो. व्यवस्थित जर तुम्ही नियोजन केलं तर चांगल्या पद्धतीने येतं आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया मित्रांनो. धन्यवाद.